तुमचं ॲग्री सरकारमध्ये स्वागत आहे। आता तूर पिकाला मित्रांनो फुलधारणा झालेली आहे, आपली शेंगा अवस्थेमध्ये तूर चाललेली। तर आता तुरीला पाणी कधी द्यायचं आहे, किती वेळ पाणी द्यायचं आहे, तुरीला पाणी देणं खरं गरजेचं आहे का नाही, आणि तुरीला पाणी देताना आपल्याला काय चुका टाळायच्या आहेत। जर आपल्याकडून तुरीला योग्य वेळी जर पाणी देण्यात आलं तर नक्कीच आपल्या उत्पादनामध्ये 50% वाढ होणार आहे। आणि चुकीच्या टायमाला जर तुम्ही पाणी दिलं, जास्त जर पाणी दिलं तर तुमच्या तुरीमध्ये फुलगळ होऊन तुम्हाला पुन्हा 50% घट होणार आहे। म्हणून सगळं नियोजन सांगणार मी, तुरीला पाणी कधी द्यायचं। भरपूर शेतकऱ्यांना प्रश्न पडलाय, मला शेतकऱ्यांनी कॉल केलेत, मेसेज केलेत, कमेंटमध्ये सुद्धा विचारले की सर तुरीला पाणी कधी द्यायचंय। तर आज मी तुम्हाला सगळं तुरीला पाणी कधी द्यायचं हा प्रश्न दूर करणार आहे, ते पण प्रॅक्टिकल एकदम दाखवणार आहे की कसं पाणी द्यायचंय। आणि जे पण मी आता तुरीला पाणी देताना काळजी घेतलेली ते सगळे मुद्दे मी काढले, तर त्यानुसार मी तुम्हाला सांगणार, स्टेप बाय स्टेप तुम्ही नियोजन करा तर तुम्हाला तुरीमध्ये नक्कीच 12 क्विंटल एकरी उतारा, आणि जास्तीत जास्त ज्यांचं नियोजन भारी, जमीन भारी आहे तर त्यांना 15 क्विंटलपर्यंत सुद्धा एकरी उतारा येणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, आणि जर नवीन असताना आपल्या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, आणि नवीन शेतकऱ्याला ही सुद्धा माहिती भेटावं म्हणून शेअर सुद्धा करायला विसरू नका व्हिडिओला। तर आता तुम्ही पाहू शकता मित्रांनो, ही जी तुरीची जात आहे मित्रांनो BDN 711 वाण आहे। तर ह्या तूर जरा इतर वाणापेक्षा लवकर मॅच्युअर होते, फुलधारणा ह्याला जास्त होते, आणि कमी पाण्यात येणारी ही तूर आहे। बाकी गोदावरी वाणाला एखादं पाणी 2 पाणी शिफारस आहेत, तसं मित्रांनो BDN 711 जर भारी रानावर असेल तर तुरीला पाणी द्यायची गरज पडत नाही। तर आता आपण बघूयात मित्रांनो की तुरीला पाणी देताना आपल्याला पहिल्यांदा काय बघायचं, जमिनीची निवड आपल्याला महत्त्वाची आहे। तर त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही आता पाहू शकता की भारी जमीन, मध्यम जमीन, हलकी जमीन हे 3 प्रकार पडतात मित्रांनो। तर तुमची जमीन जर भारी असेल आणि तुमचं वाण जर लवकर येणार असेल तर तुम्हाला पाणी द्यायची गरज पडत नाही। तरी सुद्धा जर तुम्हाला एखादं पाणी द्यायचं असेल तुरीला, तर तुम्ही तुरीला ज्या पण अवस्थेमध्ये फुलं लागून जातात आणि शेंगा दिसायला लागतात अशा वेळेस तुरीला बिंदासपणे पाणी सोडा। मग तुम्ही मोकळं पाणी सोडा, स्प्रिंकलरने सोडा, किंवा एखाद्या एक सरी सोडा तरी सुद्धा चालेल। भारी जमिनीचा विषय झाला, त्यानंतर विषय येतो मध्यम जमीन। तर मित्रांनो कोणचंही वाण असेल तुमचं, मध्यम जमीन जर असेल तर तुम्हाला तुरीला 1 किंवा 2 पाणी देणं कंपल्सरी आहे। जर तुम्ही पाणी जर देणार नाही तर फुलगळ होणार, फुलं कमी लागणार, आणि भविष्यामध्ये शेंग सुद्धा मित्रांनो बारीक भरणार। जी खराब तूर आहे, अडकण्या तूर जास्त येणार, आणि तुम्ही ज्यावेळेस पण तूर विक्रीला येणार तुम्हाला भाव सुद्धा कमी भेटणार। त्यामुळे आपल्या तुरीला पाणी मध्यम जमीन असेल तर 1 किंवा 2 पाणी द्यायचं आहे। कुठलंही वाण असू द्या, त्याची धारणा, फुलधारणा ज्यावेळेस पण त्याच्यामध्ये शेंग दिसत असेल त्यावेळेस मात्र पाणी द्यायचे, हे मात्र लक्षात ठेवा। आता तुम्हाला मी पाणी कधी द्यायचं जमिनीनुसार पण सांगितलं। आता हलकी जमीन जर असेल मित्रांनो तर त्या शेतकऱ्याने तुरीला 2 पाणी द्यायचे, ते सुद्धा फुलामध्ये 1 पाणी द्यायचे आणि शेंगामध्ये दुसरं पाणी द्यायचे। त्यामुळे त्यांनी टेन्शन घ्यायचं नाही की फुलगळ वगैरे होईल का नाही। बिंदासपणे तुम्ही हलक्या जमीन जर असेल तर बिंदासपणे मोकळं पाणी सोडून द्या। आता पाणी कधी द्यायचं आणि जमीन कोणचं द्यायचं ते सुद्धा झालं। आता पाणी देताना पद्धत काय वापरायची हा एक प्रश्न भरपूर शेतकऱ्याच्या मनामध्ये असतो। आता तुम्हाला मी 2-3 पर्याय सांगतो, कुठला एक पर्याय निवडा जो तुम्हाला सोपा जाईल। तर आपल्याला काय करायचं, आता तुरीचे जे पण आता मित्रांनो बुड येतं त्याच्यामध्ये काय करायचं, जर तुम्हाला पाट काढायची सोय होत असेल तर पाट काढा, नाही तर सगळ्यात सोपा पर्याय तुरीला पाणी द्यायचं। स्प्रिंकलरचे पाईप डायरेक्ट टाकायचे जिथं तुम्हाला भिजणं अवघड होतं, असं तुम्ही पळतं पाणी तुरीला देऊ शकता। एकाड एक सरीला पाणी द्या। जर वल खूप कमी असेल तर डायरेक्ट पूर्ण प्लॉटला पाणी दिलं तरी सुद्धा घाबरायची गरज नाही। ज्यावेळेस पण तूर फुलामध्ये असते अशा वेळेस जर पाणी दिलं तर आपलं धोकादायक असतं तूर उधळायची। आणि जर आता इकडे बघा, एखादं झाड मित्रांनो असं उधळतं, ते पण का होतं, जर तुमच्या ह्या ठिकाणी जर तुरीला पाणी लागलं असेल तर मर रोगाची समस्या येते आणि हे झाड उधळलेलं। बाकी जर तुम्ही तुरीला, तुमच्या तुरीमध्ये मर रोग नसेल, उधळत नसेल तूर, तर तुम्ही बिंदासपणे तुरीला मोकळं पाणी सोडा, काही अडचण नाही। पण पाणी दिलं तरच आपल्या उत्पादनामध्ये 50%ची वाढ होणार आहे, नाही तर तुम्हाला एकरी उत्पादन 5 ते 7 क्विंटलच भेटणार आहे। आता हा विषय झाला मित्रांनो। दुसरा एक विषय येतो की काही जणांना स्प्रिंकलरने पाणी द्यायचं असेल। जर तुमच्या तुरीला फुलं नसतील तर तुम्ही बिंदासपणे स्प्रिंकलर वापरा, बाकी फुल अवस्थेमध्ये स्प्रिंकलर वापरू नका, फुलगळ होत असते। तर असं नियोजन करा मित्रांनो, तरी सुद्धा तुम्हाला तुरीमध्ये चांगला उतारा भेटणार आहे। त्यानंतर मित्रांनो विषय येतो की आता तुरीला पाणी देताना आपल्याला किती दिवसाचं अंतर 2 तुरीमध्ये म्हणजे ठेवायचं आहे पाण्याच्या 2 पाळ्यामध्ये। तर मित्रांनो पहिलं जर पाणी तुम्ही दिलं असेल तर दुसऱ्या पाणी तुम्हाला 15 दिवसांनी द्यायचं आहे। म्हणजे एखाद्या शेतकऱ्याने तुरीच्या फुलामध्ये पाणी दिसाल तर दुसरं पाणी तुम्ही कधी द्यायचं आहे, ज्यावेळेस पण वाद्या लागतील। असं 2 पाण्यामध्ये अंतर ठेवायचं, 10 ते 15 दिवसाचं अंतर 2 पाळ्यामध्ये ठेवायचं आहे। त्यानंतरचा विषय येतो आता की कोणत्या वेळी पाणी तुरीला द्यायचं नाही। तर सगळ्यात आधी मित्रांनो विषय येतो की आता थंडीचा दिवस आहे, कडक थंडी पडलेली असते, दवबिंदू असतात, तर अशा वेळेस तुरीला 1 पाणी द्यायचं नाही, धोकादायक असतं। त्यानंतर दुसरा विषय असतो की ढगाळ वातावरण, की काही ठिकाणी मित्रांनो तुम्ही बघू शकता वातावरण ढगाळ असतं, त्यामुळे फुलगळ होते। ढगाळ जर वातावरण असेल तर तुरीला पाणी द्यायचं टाळा। ज्यावेळेस स्वच्छ एकदम ऊन दिसेल, सूर्यप्रकाश दिसेल अशा वेळेस तुरीला पाणी द्या, दुपारचं पाणी द्या। संध्याकाळचं, रात्रीच्या पाळीमध्ये तुरीला पाणी काय देऊ नका, जास्त वेळ गारठा राहून तूर पुन्हा उधळायची शक्यता येते, त्यामुळे कडक उन्हामध्ये पाणी द्या।
पाणी जास्त साचण्याचा धोका झाला असेल तर आता मी तुम्हाला पहिलेही सांगितलं की एकाड सरी दिलं तर पाणी काय साचत नाही, आणि जर तुम्ही मोकळं पाणी जर सोडलं तर डव होतो एखाद्या ठिकाणी, आणि जर डव झाला तर जर तुरीला फुलं असतील तर ती तूर उधळते मित्रांनो, हे मात्र होतेच. त्यामुळे तुम्हाला काळजी घ्यायची की तुरीला पळतं पाणी द्यायचे, हे मी तुम्हाला आधी सांगितले, ते पण पुन्हा सांगतो, पळतं पाणी द्या, काही अडचण नाही. त्यानंतर प्रश्न येतो मित्रांनो, जास्त प्रमाणामध्ये पाणी द्यायचं आहे की नाही. आता जास्त प्रमाणामध्ये हलकी जमीन असेल तर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये पाणी देऊ शकतात, मध्यम जमीन असेल तर पळतं पाणी द्या, आणि भारी जमीनला मित्रांनो सुद्धा पळतं पाणी द्यायचे. हा मित्रांनो पाण्याचा प्रश्न झाला. आता मी सगळ्या काही गोष्टी सांगितल्या तुम्हाला की पाणी कधी द्यायचं आहे, त्याचा धोका कोणता आहे, कोणत्या वेळी द्यायचं नाही, कधी फुलगळ होते. अशा प्रकारे नियोजन केलं तर तुम्हाला नक्कीच तुरीमध्ये एकरी 12 ते 15 क्विंटलचा उतारा भेटणार आहे. आता पाणी दिल्यानंतर मित्रांनो फायदे आपल्याला काय होतात, ज्या शेतकऱ्यांनी पाणी दिले त्याची तुरीचा दाना मित्रांनो 100% चांगला भरणार आहे. प्रत्येक दाना हा बारीक राहणार नाही. किडकी तूर जी ती येते मित्रांनो ती येणार नाही तुम्हाला, जी पण अडकाने येतात ते येणार नाही. तर फुलाची गळ होत नाही, फुलगळ थांबते, शेंगाची गळ होत नाही. एवढा दुहेरी फायदा मित्रांनो पाणी दिल्यामुळे होतो. आता प्रश्न काय येतो की काही जे शेतकऱ्यांकडे पाणी नसते, कोरडो तूर असते, आणि त्यांना आता बिचाऱ्यांना कोणी सांगत नाही की तुरीला पाणी कसं द्यायचं, किंवा न दिलं तर आपल्याकडे काय पर्याय आहे का नाही. तर मित्रांनो एक पर्याय आहे, तो तुम्ही नक्कीच वापरामध्ये वापरू शकता. तर काय प्रयत्न करायचे, तर जर तुमच्या तुरीला पाणी द्यायची सोय नसेल, तुमची तूर ही कोरडो असेल, तिथं पाण्याची सोय नसेल, तर तुम्ही 13-0-45 बाजारामध्ये विद्राव्य खत भेटतं, तर त्याचा दुहेरी फायदा आहे. त्याच्यामुळे तुमच्या तुरीची शेंगाची सुद्धा भर होणारच आहे. तसं त्यामध्ये नत्र असल्यामुळे तुरीला हिरवेगारपणा येईल, आणि ज्या पण खालच्या कडेच्या शेंगा बारीक होतात त्या सुद्धा चांगल्या बनणार. आणि दुसरा बेनिफिट असा आहे की 13-0-45 मित्रांनो तुरीच्या पानामधलं बाष्पीभवन थांबतं. हे जे तुरीचे वरचे पानं द्यायच्यामधलं पाणी उडून देत नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्याकडे पाण्याची सोय नाही, तूर सुकाय दिसायला लागली असेल, त्यांनी 13-0-45 फवारण्या 2 फवारण्या करायच्या. तर एक 8 दिवसाच्या अंतराने जर तुम्ही तुरीला फवारण्या घेतल्या तर तुम्हाला तुरीची पाणी द्यायची गरज पडणार आहे. म्हणजे कमीत कमी 10-15% तरी फायदा आपल्याला याच्यामुळे होणार. तर 13-0-45 आणि एखादं सूक्ष्म अन्नद्रव्य जर तुम्ही म्हणजे चिलटेड स्वरूपातलं मायक्रोन्यूट्रन हे 2 जर फवारणी घेतली तरी सुद्धा तुमच्या तुरीला पाणी द्यायची समस्या बऱ्यापैकी कमी होऊन जाईल. मी असं म्हणत नाही की 100%च कमी होईल, बाष्पीभवन थांबवतं. म्हणजे तूर सुकायला लागली तर पुढचे 4-8 दिवस पुन्हा तूर हिरवीगार राहते, पुन्हा 8 दिवसांनी अजून एक फवारणी घ्या तरी सुद्धा कंट्रोल होईल. स्वस्तामध्ये भेटतं 13-0-45 आणि चिलटेड स्वरूपातलं मायक्रोन. 13-0-45 वापरायचे 5 ग्रॅम ते 7 ग्रॅम प्रति लिटरला, आणि चिलटेड मायक्रोन्यूट्रन वापरायचं तुम्हाला 3 ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे. अशी फवारणी तुम्ही तुरीच्या ह्या अवस्थेमध्ये करू शकता, तर तुम्हाला नक्कीच तुरीमध्ये चांगलं उत्पादन भेटणार. बाकी अळीनाशक तर मी तुम्हाला सांगितले, कोराजन वापरा किंवा इमॅक्टिन वापरा किंवा क्युनॉलफॉस आहे स्वस्तामध्ये, क्लोरोपायरिफॉस आहे, लॅम्बडा CO3 आहे, ह्याच्यापैकी कुठलं एक कीटकनाशक वापरा. बाकी अन्नद्रव्यामध्ये 13-0-45च चांगलं आहे 0-0-50 पेक्षा, कारण की 0-0-50नी स्कॉर्चिंग यायची शक्यता जास्त असते जर जास्त फवारा गेला तर. आणि चिलटेड मायक्रोन्यूट्रन हे 3च घटक आपल्याला फवारणीमध्ये वापरायचे. पाणी व्यवस्थापन करा, याच्यापेक्षा तुरी वेगळं काही करायची गरज नाही. चांगलं उत्पादन तुम्हाला तुरीमध्ये येणार. पूर्ण प्लॉट आपला तुरीचा बघू शकता असा सुंदर बसलेला, याला काही करायची गरज पडली नाही. आता तुम्ही बघू शकता की आता शेवटच्या टप्प्याकडे याची वाटचाल चालू आहे. एखादी फवारणी आपण करतो, बाकी काही करणार नाही नियोजन. व्हिडिओ जर आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.